धन्यवाद। या ठिकाणी अमोल दळवी यांच्याकडून 50 रुपयांचं बक्षीस आहे। त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांची आरती याच्यासाठी 50 रुपयांचं बक्षीस आहे। धन्यवाद। त्याचप्रमाणे शैलेश जाधव यांच्याकडून 50 रुपयांचं बक्षीस आहे। आमचे मित्र सन्माननीय शिवा भोजने यांच्याकडून 100 रुपयांचं बक्षीस आहे। बाली बागवे बुवा यांच्याकडून 100 रुपयांचं बक्षीस आहे। सचिन धरणे आणि अनिल सावंत यांच्याकडून हे 50 रुपयांचं बक्षीस आहे। धन्यवाद। त्याचप्रमाणे लागलीस आस मजला या अभंगाच्या ध्रुवपदासाठी घावनळे यांच्याकडून हे 50 रुपयांचं बक्षीस आहे। सांग कधी कळणार तुला या गाण्यासाठी घावनळे यांच्याकडून हे 100 रुपयांचं बक्षीस आहे। धन्यवाद। त्याचप्रमाणे ओम गणेश कन्स्ट्रक्शन पंदूर व राजू गुरव लोकेबुवा यांस विनंती देवा काळजी या गाणं दोन्ही बुवांनी म्हटल्याने तुम्ही पुरा गाणं म्हणावया। 501 रुपयांची देणगी आहे। पुरा म्हणू शकते पण वेळ नाही आपल्याकडे, माफ करा। त्यांनी म्हटल्याने तेवढा तरी नक्की म्हणण्याचा प्रयत्न करणार। दोघांका पेटवा 501 रुपयांचं बक्षीस आहे। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। त्याचप्रमाणे गुंड्याक सांगा गाढवाक गुळाची चव काय एक भजन प्रेमी यांच्याकडून 50 रुपयांचं बक्षीस आहे। धन्यवाद। सन्माननीय अमर मार्गी आणि जानू बेलेकर महादेवाचे केरवडे यांच्याकडून हे 200 रुपयांचं बक्षीस आहे। धन्यवाद। ऑटो रिक्षा चालक मालक संघटना गांधी चौक शिरोडा हे सुराणू चंद्रवा म्हणा 100 रुपयांचं बक्षीस आहे। धन्यवाद। तेरी उम्मीद तेरा इंतजार गाणं म्हणणे भगवती आंबरड क्रिकेट संघ तुमचे फॅन 50 रुपयांचं बक्षीस आहे। एकच राजा इथे जन्माला गाणं म्हणणे 50 रुपयांचं बक्षीस आहे। समाजसेवक दयाजी राहुल बिभवणे यांच्याकडून हे 50 रुपयांचं बक्षीस आहे। धन्यवाद। स्वप्नपूर्ती ओसरगाव यांच्याकडून लख पडला प्रकाश गाणं म्हणणे 100 रुपयांचं बक्षीस आहे। आणि आमचे दबलजी यांच्यासाठी 50 रुपयांचं बक्षीस आहे। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। ज्ञानदेव ठाकूर यांच्या स्मरणार्थ प्रशांत ठाकूर यांच्याकडून 50 रुपयांचं बक्षीस आहे। सन्माननीय माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे साहेब यांच्यावर 2 ओळी गाणं म्हणा सुशील गावडे कुणाल नांदोसकर सुमित सावंत यांच्याकडून हे 100 रुपयांचं बक्षीस आहे। धन्यवाद। मंडळी एकच सांगतो, खरोखर या एरियामध्ये तुमच्या कार्यक्रम करायला बरं वाटतं, कारण मी देवगडचा बुवा आहे आणि दोन्ही बुवा कुडाळचे असून सुद्धा त्यांच्या इतकंच प्रेम तुम्ही माझ्यासारख्या एका कलाकारावर खेड्यातल्या कलाकारावर करता। शतशः या कुडाळवासियांचे आभार मी खरोखर सांगतो मनापासून। डोळ्यामध्ये पाणी येतं की आम्ही कुठल्या एका खेड्यामध्ये राहतो आणि हे कुडाळवासीय सावंतवाडी वेंगुर्ला कणकवली वासीय आमच्यासारख्या एका साध्या बुवाला तुम्ही दाद देता, कारण आपल्या तालुक्याचा प्रत्येकाला अभिमान असतो। तरी सुद्धा देवगड ठीक आहे, मनापासून मी तुम्हाला धन्यवाद देतो। काय हा शेवटी एक लक्षात घ्या, दोन्ही बुवा यांची कायम युती असते आणि आजपर्यंतचा इतिहास आहे। ह्यांनी गुंड्यां सुरुवातीकच सांगल्यान की तुझ्यात किडे आहेत किडे, पण एक लक्षात ठेव बुवा, गुंडू बुवा नाही गुंडो, कारण एक सांगतो तुमचे ते लाडके बुवा असतील, पण माझं सिंधुदुर्गातलो एकमेव दुश्मन जर बुवा असत तर फक्त आणि फक्त गुंडू सावंत बुवा, लक्षात ठेवा। मी त्याची भाईबिला ठेवत नाही अजिबात। आपल्या तुम्ही माका बोलावलाच नाही तरी आपल्या फरक काय नाही। हा, तेव्हा गुंड्याची भाईबिला मी ठेवणार नाही। दुसऱ्याचे किडे बघण्यापेक्षा स्वतःत किती रेमंड किडे आहेत ना त्याचा विचार पहिलो कर, कळला? गुंड्या प्रत्येक 2014 साल 2019 मध्ये असाच असा नसता, तुझ्या माहितीसाठी सांगतोय, किंवा आपल्या बक्षिसा मिळतात ह्याचा अर्थ ते आपले चाहते असतात, या मताचं मी असेल 100%। पण याच एरियामध्ये आम्ही सुद्धा बक्षिसं घेतलेले आहेत, हे साक्षात उदाहरण आहे।
तू बोला नको. तुका काय सांगल्या तिरपळणीचो तिरपळणीचो नको, काजऱ्याची नको, उऱ्याचो ढीक तोड, उऱ्याचो ढीक. काय हा बोलताना जरा ना भान ठेवत जा, तू लहानच. कोणाक बोला नक्की आधी याक सांगा, कोणाक बोला. तुम्ही माका कोणाक बोला नको म्हणून सांगलास तरी माका बोलायचा तेवढा मी बोलतलोय, आपल्या फरक काय नाही. हा प्रेझेंट पाकिटीला संदेश सुतार यांस जिवलग मित्र पांडू सरमळकर यांच्याकडून ही प्रेमाची भेट आहे. तुमच्यासाठी एक फक्त मंगलाष्टक म्हणतो, ऐका. गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मन्वती वेदिका वती महासुरनदी ख्याता गया गंडकी पूर्ण पूर्ण जले समुद्र सरिता तुर्या सदा मंगलम शुभमंगल शुभमंगल शुभमंगल. काय हा मे महिन्यापर्यंत माझा तरुण वर्ग हे मोठ्या संख्येने उपस्थित आहे. बिचारे 40 वर्ष झाली तरी बिचाऱ्यांची लग्न होत नाहीत, तर त्यांना एक मानसिक समाधान मिळावं आहे. त्या गणरायाक एकच सांगाल, हा त्या गणरायाक एकच सांगाल, माझ्या तरुण वर्गाची ज्यांची लग्न रखाडली होत त्यांची मे महिन्यापर्यंत त्या गणरायान पूर्ण करून देऊची आणि ते आपल्या मार्गाक लागायचे. नाही तर काय हा ते मार्गाक नाही लागले तर काहीतरी भीतीक लागतली, लक्षात ठेवा. हा असू दे. गुंडू सावंत बुवाने सुद्धा बराच काय हा बुवा. गुंडू आता आकडे बघ. हा तूच मगाशी सांगत होतोस की किड्यांचा काहीतरी एक लक्षात घे. सुरुवातीक ज्या बुवा गाणी म्हणाची येळ येताना सुरुवातीक भजनाच्या अगोदर त्याच्यावरून तिने आपली विद्वत्ता आणि क्षमता काय हाती ओळखायची. तू काय देऊ शकतोस लोकांका माका सांग ना. अरे अध्यात्म माका मायबाप श्रोतेजन सांगा, ते का बोलते मी राग मानू नको तुमच्या तालुक्यातलो, पण एक सांगा, या 4 वर्षापूर्वी याचा अध्यात्म होता खय? 4 वर्षापूर्वी अध्यात्म होता खय? आता मोबाईल इलो आणि व्हॉट्सअप इला तेव्हा ह्याचा अध्यात्म चालू झाला आणि ज्ञानाचे धडे सांगायला लागलो. आता राम असो होतो, सीता तशी होती. अरे तू कसं होतस ते तो विचार कर ना पहिलो. तू लोकांना तत्वज्ञान शिकवू नको. लोके बुवात किडे होत. अरे हे किडे चाळवले, सगळ्यात तू चाळवलंस माझे किडे होस. माझ्यात किडे नाही होते तेवढे. अरे लोक काय सांगतात की बुवानी मार्गदर्शन करू हव्या चांगला. मग ह्याच्याकडून तुम्ही काय घेऊ शकता? जो बुवा कानात डूल घालता, जो केस लाल करता, तो तरुणांना काय मार्गदर्शन करतो? आधी स्वतःचं आत्मपरीक्षण कर. अरे वय काय झाला वासू 1 नंबरचा वय कोणाक सांगतात? एक वेळ पाना खाल्लेली चांगली, लक्षात ठेव. पण तू त्या सरस्वतीक स्मरून सांग, या सरस्वतीवर बसून आतापर्यंत कधी दारू नाही खाल्लंय म्हणून. नाही खाल्लं कोणाक सांगत? एक लक्षात ठेव, पाना एक वेळ आवाज सुटण्यासाठी खाल्लेली चांगली. गुंडू बुवा आणि मी खातो पाना, आणि त्या व्यसन आमका म्हटलंच तरी चालत, कारण काय काय गोष्टी आपले लपूजे नसतात. पण या पेटीवर बसाल आतापर्यंत कधी दारू नाही खाल्ले आणि झोपलंय नाही, लक्षात ठेव. हा तू माझा डोका फिरू नको, तुका सांगायला ठेवतोय. तू काय बोललस माका रे? तू माका उनी धुनी काढणारो सांगलस. कसली उनी धुनी? आज तुझी काय काढलंय उनी धुनी? आज तुझी उनी धुनी काय काढले खरं सांग. इकडे माझ्याकडे बघ. लोक बोलणार आणि त्यांचे मी फुला म्हणून आशीर्वाद म्हणून घेणार, कारण ह्या आम्ही स्वीकारलेला हा, त्याच्यामुळे तुमचा बोलणं या आमका घेऊकच होया, नाही तर आमका पर्याय नाही तुमच्याशिवाय. पण ह्यानी उनी धुनी आजच्या बारीत तुझी उनी धुनी मी काय काढले सांगणार. एक तरी असा उदाहरण दाखव की बुवा तू माका ह्या म्हटलं. मागच्या बारियांचा सांगा नको रे. सगळ्या सिंधुदुर्गातल्या बारियांका तुझं काहीतरी लो होतच ना, त्याचे जर पांग जर पंधुरात येऊन जर फेडत असशील तर फेड ना, परत काय तू भेटलच नाही खयोस. तू पंधुरात येऊन एक माका बात करशील तुझ्या पंचक्रोशी दिलंय म्हणून, पण आयुष्यभर मरण 13 दिवस झाले तरी तुका सोडूचही नाही, लक्षात ठेव. जो माझा शब्द हा.
अरे आपल्या एरियात येऊन तू वयात तुका पैसे मिळाले आपलो काय विषय नाही, तू देऊन ठेव लोकांकडे पैसे किंवा तुका प्रेमान देऊन दे, आपलो तो विषयच नाही. मी सांगताय ना, अरे आमका सगळा कळता रे, धोंडे माती नाही तुझ्याकडे आणि तुका सुरुवातीपासून जे पैसे येतात आमका एवढ्या लक्षात येत नाही. काय हा तुझ्याकडे सांग ना, तुका सांगितले आणि कृष्णा पवारांचा एखादो आला पण आळव म्हणून, का नाही आळवलंस तू? ऐक, गवळली बेताल चालू नको, गवळली बेताल चालू नको, आपण म्हणा भया होता. बाकी तुझ्या विषयात माका काय जाऊचा नाही. त्याच्यानंतर उठला नाही काय, हा कोणाचा किती उठता तर त्याच्या, आता हे लेडीज कोण नाहीत ना, ह्यो सांगता त्याचा उठत नाही, ह्या नाही. माका 2 मुली असत, आता परत तिसऱ्याची तयारी आहे, म्हणजे माझा काय उठल्याशिवाय काय माझी एवढी प्रगती हा. आता रवलं मुद्दो या दोघांचो, ह्यांका एकाच्या वर काही पेलतच नाही, मग ह्यांचा उठतच नाही म्हणून पेलत नाही ह्यांका. तुमका जर हिंमत असली ना तर या पंदूर तिट्यावर आज माका शब्द द्यावा की पुढच्या वर्षी आम्ही दुसऱ्या जन्म देतो, मग मी तुमचा उठला खकडे आता माका सगळाच हा हिंमत. त्याच्यासाठी हा असा करतोय, अजून मेहनत बघ. तू मला सांगता हाडाची झाली काढा आणि तुंतुना झाला, तुझा नाही तुंतुना झाला तर दाखव सगळ्यांना पाठ करून. दाखव चल, हे 500 रुपये दिले, दाखव झालं, दाखव आधी दाखव. सगळ्यांनी डोळे बंद करून घेऊ बाई, काय दाखवतं मास तुमची कसली दाखवतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आवाज मी जास्त नाही बोलतोय, ह्यो तेवढी डेअरिंग ह्यांनी केलेलं नाही, आता करतो ह्यो कसा वासरात लपली काय छानी, एका फक्त ते 2-3 बुवा असत त्यांना तो फक्त घुटाळून ठेवू शकता. ह्यो त्याका सुरुवातीक आयडॉल म्हणता. अरे मग आयडॉल म्हणणाऱ्या बुवा बरोबर जे तू आदर्श घेतो, मग त्याच्यामुळे कार्यक्रम कसे करतो रे तू? काय कारण काय त्याचं सांग ना. अरे भजनात बसल्यावर आयडॉल कसले? मॅकडॉल म्हटले. हा मॅकडॉल आयडॉल हे तुमच्याकडूनच ऐकायचा, आमचा नाही माहिती, देवा शपथ नाही. असू दे. आवाज बोलता तुझो, मी एका तरी भजनी श्रोत्यांकोणी रेकॉर्ड केला असतं दाखवा की लोके बुवा तुम्ही आवाजाच्या बद्दल बोललात. ह्यो मगाशी कॅप्टन दाखवी, तुका लाज वाटत नाही, तुका हिंमत असत ना बुवा, मोठे पण सांगत नाही, आणि मी एवढं कोण बादशाह नाही. तू काय करीत होतस ना, तो खरो केळल्यांचा आवाज हा. देवा शपथ सांगते, कोणी पण सांगा, तो खरो केळल्यांचा आवाज तो हा. आणि आज पंधुरातली आज सगळी केळली ना तू हाकवलं. तुका जर हिंमत असत तर गाण्यात एखादा मधीच कोकाट, मग हैसून कांदळगाव पर्यंत कसो पिवळो पट्टो मारीत जाशी तर तुका काढा. क्या लाज नाही वाटत? त्याचा नसता मग बरोबर. असू दे. बाकी ह्यो भारी ह्यो मगाशी काहीतरी सांगलेलं काय, 2 दात पुढे असं काहीतरी सांगलेलं ना दाताचा. म्हणजे ह्याच्याकडे जर आडाळो कोणाकडे नसलो ना आडाळो तर ह्याका देऊन उपडी असो उतानी झोपवतो आणि त्याच्यात खराव आणि केकाट्ट बिकाट्ट भारी. ह्याची आजी पण लहानपणी तशीच करी. आजी एका काय करी, ह्यो झोपलो ना ह्यो मधीच असो करी, मग आजी एका झोपी लिजली तान्या बाळा तुझी आय गेली वाळा त्याने गुळले आणल्या सोळा. आणि ह्या गाण्यावर झोपलो नाही तरी दुसरा गाणं मला आराडगे बांडके सांजाव दे सम्राट कुत्र्याचो खाऊ दे. आराडगे बांडके सांजाव दे कुंडल्याक बाईला
थांबले त्याच्या मनात का मोठं होतो त्या लहान नमाजूला तो साधारण जो बाबा त्याची लय लपडी होती. तो हातात गावणारो माणूस नाही बुवा. मी हसून बारी करतोय तुझ्या बरोबर. हे बघ हसून बारी करतोय. फक्त एकच तू माका जसो उनी धुनीचा बोललंस ना उनी धुनी एक वेळ काढलेली परवाडली रे पण गाळी घातलेला वाईट. अरे गाळी घालणारो बुवा तू प्रसिद्ध समजला. महापुरुष मित्रमंडळ अनाव वेशीवाडी मेरे रश्के कमर गुंडू और समीर मेरी तुमपे नजर 100 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद मंडळी. बरेच चॉईस आहेत थोडक्यात पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. कोणी राग मानू नका. बघ सगळ्यांना येता करू. श्री हरी जगतपिता गाणं म्हणणे कणकवली हॅपी बर्थडे काशी कलेश्वर भजन मंडळ 50 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. श्री हरी जगतपिता दूर करीत व्यथा ऐक सत्यनारायणाची कथा ऐक सत्यनारायणाची कथा ऐक सत्यनारायणाची कथा मोठ्या संख्येने कार्यक्रमाला येत असतो. मनापासून मी तुम्हाला धन्यवाद देतो. खरोखर सांगतो म्हणजे या एरियामध्ये एक वेगळीच मजा असते. एक वेळ कार्यक्रम लूज झाला तरी चालेल पण तुमचे जे म्हणजे काय त्याला म्हणतात प्रतिसाद असतो प्रतिसाद तो महत्वाचा असतो. ऐका. एकच राजा इथे जन्मला एकच बुवा इथे जन्मला वर्धेच्या गावात तुझा काय सांगा तुझं नक्की खय जन्म झाला होतो परमेश्वरालाच माहिती. तुझं काय ठाव ठिकाणच लागत ना. तुझा काय तर एकदा ना खय सातबारात खय काय हात एकदा आमका कळाले. आता तू म्हणजे कुणी धुरी घालता. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं माझ्या राजाचं माझ्या देवाचं नाव वाजतंय किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव वाजतंय किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव वाजतंय किल्ल्याच्या दगडावर.
एक चरण घेतो. स्वाभिमान पक्षाचा स्वाभिमान पक्षाचं वादळ सुटलं या जगभर. स्वाभिमान पक्षाचं वादळ सुटलं या जगभर. राणे साहेबांच्या कृपेने राणे साहेबांच्या कृपेने गंगा उतरली भूवर. गंगा उतरली भूवर. राणे साहेबांच्या कृपेने गंगा उतरली भूवर. मुख्यमंत्री महाराष्ट्राचे सिंधुदुर्गाला हे भूषण. लक्ष्मीपोटी जन्म झाला आहे त्यांचा. त्यांच्या मागे सदैव उभा. त्यांच्या मागे सदैव तांदळगावचा रामेश्वर. त्यांच्या मागे सदैव उभा तांदळगावचा रामेश्वर. किती आले किती जाणारे परिगाला नाही होणारे. दुसऱ्या कुणाला नाही येणार. आयुष्य लाभोला झाला रामेश्वराची होणार. आता स्वाभिमानी लेखानी आई मराठी माया. आमले सामलेच्या वारीत आमले सामलेच्या वारीत गणित गातो या गजर. आमले सामलेच्या वारीत गणित गातो या गजर. वाटले
चंद्रभागा सन्माननीय राजा सामंत यांच्याकडून 50 रुपयांचं बक्षीस आहे. रामदास भडगावकर यांच्याकडून 100 रुपयांचं बक्षीस आहे. गुरुप्रसाद राऊळ यांच्याकडून 50 रुपयांचं बक्षीस. बाबी कदम पंदूर स्वाभिमान गजरासाठी हे 50 रुपयांचं बक्षीस आहे. फक्त वेळेत काय हा कदमभाऊनी जरा वेळ काढलेली. कदमबुवा लख पडलं छान म्हटलं बरोबर. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी
घालना या गोड मानून गेले देवा रवळणाचा बैलाईच्या गोंड्यावर गुंड्या बैलाईच्या गोंड्यावर गुंड्या नाण्याच्या जडवाचो पंचमाची गातो अण्णांच्या अमराईचो समरो घुसलो अण्णांच्या अमराईचो समरो घुसलो लोक जायला पुण्याचे लोक जायला पुण्याचे लोक जायला पुण्याचे सुहाच्या थापांची गाडी उलटली सुहाच्या थापांची गाडी उलटली प्रेमीची बिला आहे का प्रेमीची बिला आहे का प्रेमीची बिला आहे का अशोक पाटील अनाव लख पडल्या या गाण्यासाठी 100 रुपयांचं बक्षीस आहे. बाळू गावडे यांच्या स्मरणार्थ गजर व ऐकलेला घालणे राजू पालियेकर अनिल परब यांच्याकडून 100 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. तरुण वर्गासाठी म्हणजे ज्या ज्या ठिकाणी